सोना है, जाग जाओ। एका 25 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी शुभम संजय चव्हाण यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार 2 जून रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांचे मित्र बोरामण येथील पाण्याच्या टाकीजवळ उभे असताना काही जणांनी त्यांना अडवून शिवीगाळ व दमदाटी केली। या प्रकरणात मुजम्मिल पटेल, अहमद पटेल, साकिब पटेल, साजिद पटेल, सलाम पटेल, तय्यब शेख, सैफन मुजाबर, आरिफ बादुले आणि अकबर पटेल या सर्वांच्या जमावाने फिर्यादीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार काही आरोपींच्या हातात लोखंडी रॉड, तलवार आणि कुऱ्हाड होती। साकिब पटेल यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर तर साजिद पटेल यांनी हातावर वार केल्याने फिर्यादी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे। मारहाण सुरू असताना काही मित्रांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केली। तसेच फिर्यादीच्या मित्रांनाही औरंगजेबांचे स्टेटस ठेवल्याबद्दल आमच्या विरुद्ध निवेदन का दिले म्हणून मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर उपचारासाठी जात असताना आरोपींपैकी एका व्यक्तीनं कार अडवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे। या घटनेप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 314/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास